पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचं निधन झाले। गेल्या अनेक दिवसांपासून राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान आज त्यांचं देहावसन झाले। उद्या 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या हिवरे बुद्रुक या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी सांगितली। नागरिकांच्या अनेक समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणारे आमदार बेनके लोकांसाठी सदैव 24 तास उपलब्ध असत। सत्ता असो अथवा नसो, कधीही त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवले नाही। कधीही जवळ मोबाईल न ठेवता लोकांची थेट आठवण ठेवणारे स्पष्टपणा स्वभाव अशी त्यांची ओळख होती। 1985 ते 1995, त्यानंतर 2004 ते 2014 असे 20 वर्ष विधानसभा सदस्य, 10 वर्ष कृष्ण खैरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि 5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे। शरद पवार यांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना पिंपळगाव जोगा धरण व कालवा हे महत्त्वाचे काम त्यांच्या पुढाकाराने झाले। जुन्नर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीटंचाई संदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले। तसेच आमदार कसा असावा, त्याचा दरारा कसा असावा याचा आदर्श त्यांनी उभा केला। तालुक्यात शैक्षणिक संस्था उभा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहण्यापासून त्यांनी वाचवले। तसेच उच्च शिक्षणापर्यंतची सोय देखील त्यांनी उपलब्ध करून दिली। सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले। जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांना एबी न्यूज नेटवर्क परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली।